कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र केल्यानंतर भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. तिचं फक्त 100 ग्रॅम अतिरिक्त वजन अख्खं मेडल हिरावून गेलं. विनेश फोगाटनं किमान रौप्य पदक मिळावं अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला केली, मात्र ती फेटाळण्यात आल्यानंतर हे प्रकरण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट अर्थात CAS मध्ये गेलं. भारतानं दाखल केलेलं अपील तिथं मंजूर करण्यात आलं असून आज दुपारी या प्रकरणाची सुनावणी आहे. यासाठी विनेश फोगाटची बाजू प्रसिद्ध विधिज्ञ हरीश साळवे मांडणार आहेत. हरीश साळवे यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. 100 ग्रॅम वजन जास्त आल्यामुळं तिला मिळालेलं रौप्य पदकही गेलं. विनेश फोगाटला न्याय मिळवून देण्यासाठी आता भारतानं दमदार पावलं उचललीत. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये भारतानं दाखल केलेले अपील मंजूर करण्यात आलंय. त्यामुळं विनेश फोगाट प्रकरणाची सुनावणी आता CAS मध्ये होणार आहे. त्यासाठी भारतानं जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला घाम फोडला होता. त्यासाठी त्यांनी फक्त ₹1 मानधन घेतलं होतं. विनेश फोगाट प्रकरणाची सुनावणी आज दुपारी 1:30 वाजता CAS मध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं विनेश फोगाटच्या अपिलासाठी CAS समोर वकील नियुक्त करण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती केली होती. ती मान्य झाली आहे. विनेशनं 2 प्रकरणांमध्ये अपात्रतेविरोधात अपील केलं होतं. प्रथम तिला पुन्हा वजन करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर रौप्य पदक देण्यासाठी दुसरं अपील केलं. ते अपील CAS ने मान्य केलं. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीनं कुलभूषण जाधव यांचा खटला लढवला होता. एका खटल्यासाठी लाखो रुपये फी घेणाऱ्या हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी फक्त ₹1 फी घेतली होती. आपल्या युक्तिवादानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची भक्कम बाजू त्यांनी मांडली होती. त्यामुळे पाकिस्तान या खटल्यात पराभूत झाला. आता विनेश फोगाट हिची बाजू हरीश साळवे मांडणार आहेत. त्यामुळे या खटल्याकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलंय.